ठिकाणी ज्या पद्धतीने घटना होतात वाटतं कायदा सुव्यवस्थेची लक्तर टांगले जातात। सभापती महोदय पुण्यामध्ये एक राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहे आंदेकर म्हणून, यांच्यावर गोळीबार झाला सभापती महोदय। आणि त्याच्यानंतर जेलमधील एक पठाण नावाचे अधिकारी आहे, यांनाच या गुंडांनी सगळ्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। जेलर जे पठाण म्हणून आहे पुण्यामध्ये, यांना मारण्याचा प्रयत्न या राज्यात होतोय सभापती महोदय। सभापती महोदय अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक कायदा सुव्यवस्थेच्या, परंतु म्यानमार मधील रोहिंगे थेट पुण्यात येऊन स्थायिक झाले। सभापती महोदय, जे रोहिंग्यांना आपण विरोध केलेला आहे, पुण्यामध्ये हे येऊन स्थायिक होतात आणि आपली पोलीस यंत्रणा काय करते अशा प्रकारची एक स्थिती या राज्याची आहे। आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहेत योगेश टिळेकर, यांच्या मामाचं अपहरण झालं सभापती महोदय। मामाचं अपहरण झालं सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा देह मृतदेह घरी आलेला आहे। जर एका सदस्याचे मामा जवळचे नातेवाईक त्यांची जर या राज्यात अशी स्थिती असेल सभापती महोदय, तर मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाची स्थिती काय अशा प्रकारचं विचारणा मी आपल्या मार्फत या सरकारला करू इच्छितो। सभापती महोदय, परभणीमध्ये घटना घडली, आज त्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं खालच्या सभागृहात निवेदन केलेलं आहे। मी या परभणीला जाऊन आलो सभापती महोदय। जी घटना घडली, संविधानाचा अपमान, प्रतिकृतीचा अपमान केला, अपमान केल्यानंतर जी घटना घटत असताना खऱ्या अर्थानं कलेक्टर आणि एसपी यांनी जमावबंदी आदेश तिथे लावण्याची आवश्यकता होती, परंतु तशी खबरदारी घेतली नाही आणि परिणामी दुसऱ्या दिवसाचा प्रकार झाला सभापती महोदय। सभापती महोदय, सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला, त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे। पोलिसांच्या मारहाणीमध्ये या राज्यामध्ये एक आंदोलन करणारा निरपराध विद्यार्थी याचा मृत्यू होतो सभापती महोदय। आणि मला असं वाटतं हा मृत्यू जर कलेक्टर असेल, एसपी असेल, तर यांनी याच्याकडे जर लक्ष दिलं असतं या विषयाकडे, तर सभापती महोदय हा मृत्यू आपल्याला वाचवता आला असता सभापती महोदय। सभापती महोदय, बीडची घटना सगळ्यांसमोर आहे, सरकारने त्याच्यावर निवेदन केलं, त्याच्यामध्ये अजूनही मुख्य आरोपी अटकेत होत नाही सभापती महोदय। जी मस्साजोगची केजची घटना घडलेली आहे, संतोष अण्णा देशमुख नावाच्या ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे सभापती महोदय। सभापती महोदय, सगळेच बोलतात, मला बोलताना डिस्टर्ब होत आहे, तो सगळ्यांना बोलायचं तर सभागृहाच्या बाहेर जा। शांतता बाळगा जरा। जे मस्साजोगचे सरपंच आहे यांची ज्या पद्धतीने हत्या झाली सभापती महोदय, या सरपंचांना अक्षरशः उचलून नेऊन किडनॅप करून जवळच्या एका गावाजवळ नेऊन निर्घुण हत्या झालेली आहे। त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट काल परवा आलेला आहे। कशा पद्धतीने मारहाण झाली, किती व्रण आले, किती वळ आले, काय काय केलं, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की एक वाल्मिक कराड जो आपल्या राज्याच्या एका मंत्र्याचा जवळचा कार्यकर्ता आहे, मी आरोप जबाबदारीने करतो सभापती महोदय, वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय। एका सरपंचाचा खून केला जातो आणि एका मंत्र्याच्या जवळचा व्यक्ती खुलेआमपणे, मला असं वाटतं या सगळ्या याला मदत करतो, तर या पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं नाही आणि याच्यामध्ये सरकारने तातडीने सगळ्या कारवाया करण्याची आवश्यकता आहे। मस्साजोगच्या घटनेतील जो सरपंच आहे
याचे हत्या करणारे सगळे लोक ताबडतोब अटक करण्याची आवश्यकता आहे आणि यांना राजकीय आश्रय जो देतात त्यांच्यावर सुद्धा सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे। आपण अशा पद्धतीनं या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं का? आमच्या संभाजीनगरमध्ये 2 वर्षात 75 खून झाले सभापती महोदय। या शहरातील पुंडलिक नगर, जिन्सी, MIDC, सिडको परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मानलेला आहे। पोलीस आयुक्त योग्य ते पावलं उचलत नाही। पोलीस आयुक्त फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची झेलण्यामध्ये गुंतलेले आहेत। आपण या ठिकाणी 75 खून होत असताना पूर्णपणे लक्ष दिलं जाऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। सभापती महोदय, हिट अँड रनच्या अनेक घटना घडल्या मागच्या काळामध्ये, पुण्यामध्ये घडल्या, नागपूरमध्ये घडल्या, मुंबईमध्ये घडल्या, पण आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या पुत्राचं नाव आलं होतं, संकेत नाव आहे त्याचं काय झालं? नाव आलं, नाव कुठे गेलं? आता नागपूरमध्ये घटना घडली होती, जे मंत्री होते, राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्यांच्या मुलाचं नाव हिट अँड रन मध्ये होतं। नंतर काय झालं? बाकीच्यांचे मुलं अटक झाले, पुण्याचा मुलगा अटक झाला, मुंबईचा अटक झाला, पण नागपूर